हॅलो फ्रेंड्स, आपल्या किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर मस्त अशी आज रस्सा भाजी बनवत आहोत फ्लॉवरची. बनवायला सोपी आहे आणि चवीला देखील खूप छान लागते. चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर किंवा टिफिनमध्ये द्यायचं म्हटलं तरी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. फ्लॉवरची भाजी बनवत आहोत तर त्यासाठी इथे फ्लॉवर घेतलेला आहे. त्यानंतर हा फ्लॉवर असा कट करून घेतलेला आहे. साधारणतः मध्यम आकाराचे इथे हे पीसेस करून घेतलेले आहेत. एकदम बारीक केले तर पूर्ण शिजेपर्यंत फ्लॉवर पूर्ण गळून जातो. त्यानंतर फ्लॉवर धुण्यासाठी मी इथं गरम पाणी घेतलेलं आहे. त्यात 1 चमचा मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून त्यावरची कीड आणि काही केमिकल्स असेल तर तेही निघून जातात आणि फ्लॉवरला जो एक उग्र वास असतो तो देखील येत नाही. याऐवजी तुम्ही लिंबाचा देखील वापर करू शकता. तर या गरम पाण्यामध्ये आपण साधारणतः 7 ते 8 मिनिट आपण हा फ्लॉवर असाच ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. मसाल्यासाठी मी इथे घेतलेला एक मोठ्या आकाराचा कांदा असा उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे. 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. एक आल्याचा तुकडा असा बारीक पीसेसमध्ये कट केलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली. आता हे सगळं साहित्य पाणी न घालताच मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे. सगळी तयारी झालेली आहे. फ्लॉवर देखील पाण्यातून स्वच्छ करून घेतलेला आहे. त्यानंतर एका कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलेला आहे. तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण धुवून घेतलेला जो फ्लॉवर आहे तो आधी असा तेलावर परतून घ्यायचा आहे. तेलावर असं फ्लॉवर परतून घेतल्यामुळे चव जी आहे फ्लॉवरची भाजीमध्ये खाताना खूप छान लागते. तर गॅस मी इथं मीडियम टू लो फ्लेमवर ठेवून हा परतून घेतलेला आहे. 2 मिनिट हा फ्लॉवर परतल्याच्या नंतर फ्लॉवरचा कलर जो आहे हलकासा चेंज झालेला आहे. मस्त असं तेलाचं कोटिंग आलेलं आहे आणि एक ट्रान्सपरंट लुक आलेला आहे. तर आता हा फ्लॉवर जो आहे आता आपण परतून झाल्याच्यानंतर काढून घेऊया. त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. फोडणी घालून घेऊया. पाव चमचा जिरं टाकलेलं आहे. तर जिरं चांगलं फुललेलं आहे. तर आता याच्यामध्ये टाकूया थोडासा उभा कापलेला कांदा. ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी हरकत नाही, कारण ऑलरेडी आपण कांदा वाटून घेतलेला आहे. त्याचबरोबर टाकत आहोत 5 ते 7 ताजी कढीपत्त्याची पानं. तर फोडणी छान झाली की सुगंध देखील मस्त असा कढीपत्त्याचा सुटलेला आहे. तर आता हे मिक्स करून घेऊया. एक अर्धा मिनिट परतल्याच्या नंतर जो आपण वाटण करून घेतलं होतं ते आता ॲड करूया. गॅस मी इथं मीडियम टू लो फ्लेमवर ठेवलेला आहे. त्याच्यामुळे हा मसाला जो आहे तो व्यवस्थित परतून घेईल. सगळं कच्चं साहित्य आपण वाटून घेतलं होतं, त्याच्यामुळे इथे मसाला परतताना एकदम व्यवस्थित असा हा परतून घ्यायचा आहे. आता सुके मसाले लगेच टाकून घेऊया. पाव चमचा हळद टाकलेली आहे. 1 चमचा धना जिरा पावडर टाकलेली आहे आणि याचबरोबर टाकत आहेत पाऊण चमचा गरम मसाला, किंवा याऐवजी दुसरा कुठला मसाला तुम्हाला वापरायचा असेल तर तोही तुम्ही वापरू शकता. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे. कलर जो आहे भाजीचा छान येतो. आणि 2 चिमूट हिंग टाकूया. आता हे सगळे सुके मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. वाटण जे आहे आपलं सगळं कच्चं साहित्य होतं, कांदा, आलं, लसूण, तर आणि आता हे सुके मसाले, त्याच्यामुळे व्यवस्थित इथे परतून घ्यायचं आहे. कंटिन्यू मिक्स करायचं आहे, खाली मसाला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर आता हे परतून घेतल्याच्यानंतर इथं मसाला व्यवस्थित परतला गेलेला आहे. हलकंसं इथं तेल सुटायला लागलेलं आहे मसाल्याला, म्हणजे व्यवस्थित असा परतून झालेला आहे. त्यानंतर आपण इथं एक हिरवी मिरचीचे तुकडे या पद्धतीने टाकलेले आहे. टोटली ऑप्शनल आहे, पण चव जी आहे छान येते. आणि त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा अर्धा टोमॅटो मी असा कापून टाकलेला आहे, किंवा तुम्ही मिक्सरमध्ये वाटून देखील घालू शकता. आता या टोमॅटोमध्ये आपण लगेच चवीपुरतं मीठ घालून घेऊया, म्हणजे टोमॅटो जे आहेत ते व्यवस्थित असे शिजले जातील मऊसूद. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. जसे परतले जातील तसं टोमॅटोला इथं पाणी सुटेल आणि मीठ आहे त्याच्यामुळे लवकर हे मऊ होतं, तिथे पाहू शकता. आता यामध्ये 2 चमचे आपण पाणी टाकलेलं आहे, त्याच्यामुळे सगळे सुके मसाले आणि टोमॅटो जे आहे व्यवस्थित असं शिजले जाईल आणि 2 मिनिट आपण झाकण ठेवून असं हे शिजवून घेतलेलं आहे. आता हे मिक्स करून घेऊया. तर टोमॅटो जे आहेत ते सगळे मऊ झालेले आहेत. सगळे मसाले जे आहेत ते व्यवस्थित असे एकत्र परतले गेले म्हणजे भाजीची चव जी आहे ना ती छान येते. आता यानंतर जे आपण फ्लॉवर तेलावर परतून घेतला होता तो ॲड करून घेऊया. तेलावर परतून घेतल्यामुळे भाजीची चव जी आहे ना ती खरोखर खूप छान आणि वेगळी येते. आणि आता पुन्हा हा परतलेला फ्लॉवर मसाल्यामध्ये आपण असा परतून घेणार आहोत. छान असं मसाल्यांचं कोटिंग या फ्लॉवरला झालेलं आहे आणि दिसायला देखील मस्त असा मसालेदार इथं फ्लॉवर दिसत आहे. मिक्स करून झाल्याच्या नंतर इथे आपण झाकण ठेवणार आहोत आणि एक वाफ येतपर्यंत हे असं शिजवून घेणार आहोत. त्याच्यामुळे काय होतात, मसाले जे आहेत आतपर्यंत
मस्त असं फ्लॉवरपर्यंत मुरले जातात आणि चव छान येते. साध्या साध्या गोष्टी आहेत ह्या जर फॉलो केल्या तर भाजी कुठलीही असो चवीला छानच होते. ते परतून झाल्याच्या नंतर इथं गरम पाणी मी टाकलेलं आहे. फ्लॉवर छान असं शिजेल आणि लवकर शिजेल. तर मिक्सरचं भांड्यामध्ये गरम पाणी घेऊन हे धुवून टाकलेलं आहे. भाजीचा थिकनेस आपल्याला कितपत हवा आहे तेवढं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. आता इथे भाजी शिजण्यासाठी पाणी देखील लागेल, तर तो अंदाज घेऊन मी इथं पाणी ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवलेलं आहे. 8 ते 10 मिनिट लो फ्लेमवर ही भाजी शिजवून घेतलेली आहे. 10 मिनटानंतर पाहू शकता. सगळ्यात आधी आपण भाजी चेक करूया. तर फ्लॉवर जो आहे तसा थिकनेसही एकदम परफेक्ट आलेला आहे भाजीचा आणि फ्लॉवर देखील व्यवस्थित असा शिजलेला आहे. शेवटी थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकूया. दिसायला छान दिसते आणि चवीला देखील छान दिसते. त्यानंतर काय करायचं आहे, झाकण ठेवायचं आहे. एक वाफ येतपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे. फ्लॉवर जो आहे ऑलरेडी आपला शिजलेला आहे. तर वाफ आली का गॅस बंद करायचा आहे. आतमध्ये अशीच वाफ राहिली आणि तर भाजी जी आहे चवीला छान लागते. पूर्ण थंड झाल्याच्या नंतर आपण झाकण काढून चेक करूया. इथे पाहू शकताय मस्त असं तेल जे आहे वरती सेपरेट झालेलं आहे. भाजी आपली एकदम व्यवस्थित झालेली आहे. मस्त असा भाजीचा सुगंध सुटलेला आहे. तर गरम गरम भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे. चपातीबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता, रोटीबरोबर खाऊ शकता किंवा टिफिनमध्ये द्यायचं म्हटलं तर एकदम बेस्ट असं ऑप्शन आहे. फ्लॉवरच्या अजूनही काही रेसिपीज आपण अपलोड केलेल्या आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. या व्यतिरिक्त फ्लॉवरच्या पराठ्यांची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा, किंवा या व्यतिरिक्त अजून कुठल्या रेसिपी हव्या असेल तर त्याही कमेंट करून सांगा. तर नक्की त्याप्रमाणे आपण रेसिपीज तुम्हाला दाखवल्या जातील. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि सोप्यात सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटी किचन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.